मुलांनो, आज आपण 10th स्टँडर्डचा मॅथ्स हा जो सब्जेक्ट आहे त्याचा पार्ट 1 अल्जेब्रा हा जो आहे त्याचा चॅप्टर नंबर 1 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स याचा प्रॅक्टिस सेट 1.4 हा या ठिकाणी अभ्यासणार आहोत। आता आपल्याला या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे, पहा, सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स। आपल्याला इक्वेशन्स या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते आपल्याला सोडवायचे आणि त्याच्यावरून x ची आणि y ची व्हॅल्यू या ठिकाणी आपल्याला फाइंड आउट करायची। म्हणजेच या ठिकाणी आपल्याला x चे आणि y चे सोल्युशन या ठिकाणी किंवा दिलेले जे दोन इक्वेशन्स आहेत त्याचे सोल्युशन आपल्याला या ठिकाणी काढायचे। मग आता आपल्याला या ठिकाणी जे काही दोन इक्वेशन दिलेले आहेत त्याला काय केलं, पहिल्यांदा आपण नंबर दिले। म्हणजे या ठिकाणी 2/x - 3/y इज इक्वल टू 15 ह्याला म्हणायचं इक्वेशन नंबर 1। त्यानंतर 8/x प्लस 5/y इज इक्वल टू 77 हा आला इक्वेशन नंबर 2। मग आता ही दोन इक्वेशन सोडवताना आपल्याला या ठिकाणी ही जी टर्म आपल्याला दिलेली आहे 2/x ही आपल्याला काय करायची, सेपरेट करायची। या ठिकाणी 2 हा कुठे दिलेला आहे, न्यूमरेटरला दिलेला आहे आणि x हा कुठे आहे, डिनॉमिनेटरला दिलेला आहे। म्हणजे या ठिकाणी हा जो 2/x हा जो आहे हा आपण या ठिकाणी स्प्लिट करू शकतो। म्हणजेच काय, या ठिकाणी 2 हा न्यूमरेटरला ठेवला आणि हा 1/x हा कुठे ठेवला, डिनॉमिनेटरला ठेवला। म्हणजे या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, 2 × 1/x। म्हणजे 2/x च्या ऐवजी आपण काय लिहू शकतो, 2 × 1/x। त्यानंतर 3/y हा जो आहे ह्याचं पण असंच करायचं आपल्याला। मग 3/y इज इक्वल टू काय येईल, मग या ठिकाणी मायनस साइन आहे, हे मायनस साइन 3 × 1/y। 3/y म्हणजेच काय, 3 × 1/y इज इक्वल टू 15। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 1/x आणि 1/y याच्या ऐवजी कुठलेही अल्फाबेटिकल या ठिकाणी कन्सिडर करायचे। म्हणजे या ठिकाणी काय लिहिता येईल आपल्याला, 1/x इज इक्वल टू a आणि 1/y इज इक्वल टू b। काय केलं आपण, 1/x ची किंमत किती मानली, a मानली आणि 1/y ची किंमत b मानली। आता ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू आपल्याला या इक्वेशन मध्ये ठेवून द्यायच्यात। मग या ठिकाणी काय येईल, 2 हा 2 इंटू आता 1/x इज इक्वल टू काय कन्सिडर केला आपण, a, म्हणजे इथे किती आला, a आला। त्यानंतर -3 इंटू 1/y 1/y म्हणजेच काय कन्सिडर केलं आपण, b इंटू b इज इक्वल टू 50। म्हणजेच काय आले या ठिकाणी, 2a - 3b इज इक्वल टू 15 याला म्हणायचे इक्वेशन नंबर 3। समजलं इथपर्यंत। त्यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 2 वरून इक्वेशन नंबर 4 या ठिकाणी फाइंड आउट करायचे। म्हणजे या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 1 वरून इक्वेशन नंबर 3 तयार केलं, याच पद्धतीने आपल्याला इक्वेशन नंबर 2 वरून इक्वेशन नंबर 4 आपल्याला काढायचे। मग या ठिकाणी पण काय येईल, 8/x म्हणजेच काय, पहा 8 × 1/x। त्यानंतर साइन कोणतं आहे, प्लस। आता 5/y म्हणजेच काय, 5 × 1/y इज इक्वल टू काय पुढे 77। तसंच मग याच्यासारखं 1/x इज इक्वल टू a 1/y इज इक्वल टू b हे या ठिकाणी कन्सिडर केलं। त्यानंतर 8 × 1/x म्हणजेच काय, a प्लस 5 × 1/b म्हणजेच काय, b सॉरी 1/y म्हणजेच काय, b इज इक्वल टू 77। म्हणजेच काय मिळालं आपल्याला, 8a प्लस 5b इज इक्वल टू 77 हे आलं इक्वेशन नंबर 4। इथपर्यंत सर्वांना समजलं असेल। आता यानंतर आपल्याला इक्वेशन नंबर 3 आणि इक्वेशन नंबर 4 या ठिकाणी सोडवायचे।
आता इक्वेशन नंबर 3 चं आणि 4 चं जर निरीक्षण केलं तर जे काही व्हेरिएबल आपल्याला दिलेले आहेत ते कोणते आहेत, ए आणि बी. मग या ठिकाणी आपल्याला ए चे व्हेरिएबल ए चे कोएफिशियंट किंवा बी चे कोएफिशियंट या ठिकाणी आपल्याला इक्वल करून घ्यायचे. मग या ठिकाणी काय येईल, 8a आहे, या ठिकाणी 2a आहे. म्हणजे इक्वेशन नंबर 3 ला आपण या ठिकाणी 4 ने जर मल्टिप्लाय केलं तर या ठिकाणी 4 × 2 म्हणजे किती येईल, 8. आणि या ठिकाणी पण किती आहे, इक्वेशन नंबर 4 मध्ये 8 आहे. आणि म्हणून या ठिकाणी काय लिहायचंय, मल्टिप्लाइंग इक्वेशन कितीला मल्टिप्लाय करायचंय, 3 ला. इक्वेशन 3 बाय 4 कितीने मल्टिप्लाय करायचंय, 4 ने मल्टिप्लाय करायचंय. म्हणजेच काय येईल, 4 × 2 पहा, 4 × 2a मायनस 3b × 4 3b × 4 इज इक्वल टू 15 × 4. आता या ठिकाणी यांचं मल्टिप्लिकेशन करायचंय. 4 × 2 8a मायनस 4 × 3 12b इज इक्वल टू 16. हे आलं या ठिकाणी इक्वेशन नंबर काय मिळालं आपल्याला, या ठिकाणी 5 मिळालं. आता या ठिकाणी आपण इक्वेशन नंबर 3 जो आहे त्याच्यावरून इक्वेशन नंबर 5 काढलं. मग इक्वेशन नंबर 3 या ठिकाणी सोडून द्यायचं. इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5 या दोघांची एकतर ऍडिशन करायची किंवा सबट्रॅक्शन करायची. आता ऍडिशन करायची की सबट्रॅक्शन करायची, जे कोएफिशियंट आपण समान केलेले आहेत किंवा इक्वल केलेले आहेत त्यांचं साइन आपण पाहायचं. या ठिकाणी 8a चं साइन कोणतं आहे, या ठिकाणी प्लस आहे. या ठिकाणी 8a चं साइन कोणतं आहे, प्लस आहे. मग जर इक्वल साइन जर असतील तर दोन इक्वेशनची काय करायची, सबट्रॅक्शन करायची. म्हणजे या ठिकाणी सबट्रॅक्टिंग इक्वेशन 5 फ्रॉम 3 सॉरी इक्वेशन नंबर 5 फ्रॉम 4 मधून काय करायचंय, 5 मायनस करायचा. मग इक्वेशन 4 पहिल्यांदा लिहून घ्यायचं. 8a प्लस 5b इज इक्वल टू 77. त्यानंतर इक्वेशन नंबर कोणतं आपल्याला मायनस करायचं, या ठिकाणी इक्वेशन 4 मधून इक्वेशन 5 मायनस करायचं. मग इक्वेशन 4 या ठिकाणी लिहून घेतलं आपण, हे इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 त्याच्यामधून सबट्रॅक्ट करायचे. म्हणजे या ठिकाणी काय येईल, हे इक्वेशन नंबर 5 काय आहे, 8a मायनस 12b इज इक्वल टू 60. आता दोघांची काय करतोय आपण, सबट्रॅक्शन. आणि जेव्हा आपण सबट्रॅक्शन करतो तेव्हा हे साइन चेंज होतील. हे प्लस 8a आहे, हा मायनस 8a होईल. हा प्लस 12b आहे, सॉरी हा मायनस 12b आहे, हा प्लस 12b होईल. म्हणजे या ठिकाणी काय येईल, 12 आणि 5 यांची काय येईल, ऍडिशन. त्यानंतर 60 जो आहे तो प्लस आहे, हा मायनस होईल. त्यानंतर 8a कॅन्सल झाले. या ठिकाणी 12 आणि 5 यांची ऍडिशन होईल, काय येईल या ठिकाणी 17b. आता दोन्ही पॉझिटिव्ह आहेत म्हणजे 17 सुद्धा कसा येईल, पॉझिटिव्ह येईल. इज इक्वल टू आता 77 मधून 60 मायनस करायचे. मग या ठिकाणी 77 मधून 60 गेले, किती उरले या ठिकाणी 70. म्हणजे 77 मधून या ठिकाणी किती गेले, 60 गेले, उरले किती 17. साइन मात्र कोणतं येईल, पॉझिटिव्ह. मग या ठिकाणी काय मिळालं आपल्याला, 17b इज इक्वल टू 17. म्हणजे b इज इक्वल टू 17/17. या ठिकाणी b ला 17 कसा आहे, मल्टिप्लाय. बरोबर चिन्हाच्या पलीकडे जाताना तो कसा जाईल, डिवाइड जाईल. म्हणजे या ठिकाणी किती आला, 1. b इज इक्वल टू 1.
आता या ठिकाणी बी ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. ही जी बी ची व्हॅल्यू आहे, ही बी ची व्हॅल्यू आपण या ठिकाणी कन्सिडर केलेली आहे. काय केलेली आहे? 1/y इज इक्वल टू बी. मग या ठिकाणी काय येईल? 1/y इज इक्वल टू बी. मग 1/y इज इक्वल टू बी ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1 म्हणजेच काय? 1/1. मग या ठिकाणी y इंटू 1 किती आलं मल्टिप्लिकेशन? y. या ठिकाणी क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. y इंटू 1 y आला इज इक्वल टू 1 इंटू 1 किती आला? 1. म्हणजे या ठिकाणी आपल्याला y ची व्हॅल्यू मिळाली. आता जशी आपण b ची व्हॅल्यू काढली त्याच पद्धतीने आपल्याला a ची व्हॅल्यू काढायची. मग ही जी b ची व्हॅल्यू आहे ही कुठल्याही इक्वेशन मध्ये या ठिकाणी ठेवून द्यायची. आता इक्वेशन नंबर या ठिकाणी कुठलं पण घेऊ शकतो आपण. इक्वेशन नंबर 5 घेऊ. मग पुटिंग b इज इक्वल टू 1. पुटिंग b इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 5. इक्वेशन 5 मध्ये काय करायचे ते ठेवून द्यायचे. मग इक्वेशन 5 मांडून घ्या. 8a मायनस 12b इज इक्वल टू 60. आता 8a आहे तसा लिहायचा आहे. या ठिकाणी 8a आहे तसा घेतला. त्यानंतर मायनस 12 इंटू b ची व्हॅल्यू किती आहे? 1. ही 1 टाकली इज इक्वल टू 60. त्यानंतर 8a मायनस 12 इंटू 1 किती आला? 12 इज इक्वल टू 60. त्यानंतर 8a इज इक्वल टू 60 प्लस 12. हा जो 12 आहे तो कसा आहे? या ठिकाणी मायनस आहे. पलीकडे जाताना काय होईल? प्लस होईल. म्हणजे या ठिकाणी 8a इज इक्वल टू 60 प्लस 12 म्हणजेच किती येईल? या ठिकाणी 72. म्हणजेच a इज इक्वल टू 72/8. a इज इक्वल टू 72/8. म्हणजे 8 1 8 8 9 72. म्हणजेच a इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला? 9. आता या ठिकाणी आपण a हा जो कन्सिडर केलेला आहे तो काय केलेला आहे? 1/x इज इक्वल टू a कन्सिडर केलेला आहे. मग या ठिकाणी 1/x इज इक्वल टू a. 1/x इज इक्वल टू काय येईल? या ठिकाणी a ची व्हॅल्यू 9. 9 म्हणजेच काय? 9/1. मग याच्यासारखंच x इंटू 9 म्हणजेच काय येईल? 9x इज इक्वल टू 1 इंटू 1 1. मग x इज इक्वल टू किती मिळाला आपल्याला? 1/9. या ठिकाणी x ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. त्यानंतर y ची व्हॅल्यू किती मिळाली? 1 मिळाली. म्हणजेच या पद्धतीने आपल्याला या ठिकाणी x च्या आणि y च्या ज्या किमती आहेत त्या या ठिकाणी मिळाल्या. म्हणजेच दिलेलं जे काही इक्वेशन आहे हे इक्वेशन सोडवल्याच्या नंतर त्याचं सोल्युशन आपल्याला काय मिळालेलं आहे? 1/y आणि या ठिकाणी 1. म्हणजेच आपल्याला शेवटी उत्तर काय लिहिता येईल? द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज 1/9 and 1. म्हणजे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या व्हॅल्यू फाइंड आउट केलेल्या आहेत.